पनवेल महानगरपालिकेचा भोंगळ कारभार। खारघर टोल नाक्याजवळील पे आणि यूज शौचालयाची दुरावस्था। पुणे मुंबई महामार्गावरील हे शौचालय वापरण्याचे आकार नागरिकांकडून आकारण्यात येतात, पण त्यानंतर नागरिकांना दुर्गंधी आणि घाणीला सामोरे जावे लागते। त्यामुळे फक्त नागरिकांकडून पैसे आकारण्यात येत आहेत, परंतु शौचालयाचे ठेकेदार श्री रणछोडजी ट्रस्ट हे कोणत्याही प्रकारे निगा राखत नाहीत। अक्षरशः मुतारींचे मूत्र हे भांड्यातून योग्य ठिकाणी विसर्जित न होता फुटपाथ आणि रस्त्यावर पसरून दुर्गंधी सुटत आहेत। पण याच घाणीमुळे डासांची उत्पत्ती देखील होत आहे। तर फुटपाथला लागून असलेले पाणी किंवा हे मूत्र विसर्जित होण्यासाठी कोणत्याही प्रकारे सुविधा देखील करण्यात आले नाही। आपण जर सुविधा देण्यासाठी असक्षम आहोत आणि ठेकेदार गायकवाड हे देखील योग्य प्रकारे निगा राखू शकत नाहीत, तर मग हे शौचालय कशासाठी? वाटसरू नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत। फक्त नागरिकांकडून सुविधेच्या नावाखाली पनवेल महानगरपालिका अधिकारी आणि ठेकेदार यांचे संगनमत आहे का? असक्षम पनवेल महानगरपालिका अधिकारी आणि ठेकेदार हे या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची आणि आजारपणाची जबाबदारी घेत आहेत का? वरिष्ठ अधिकारी, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करून सदर ठेकेदार यांची अनामत रक्कम जप्त करणार आहेत की असेच घाणीचे साम्राज्य आणखीन पसरवून नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचवण्यासाठी मोकळे सोडणार आहेत? खारघर टोल नाका विभागात वाटसरू आणि नागरिकांमध्ये अशा प्रकारे चर्चा सुरू आहेत। ब्युरो रिपोर्ट, जनता प्रभाव न्यूज।